झी 24 तास एक पाऊल पुढे असा शब्द वापरला नाही असं अजित पवारांना का म्हणावं लागतं? अर्थ काय माझं म्हणणं आहे, दोघांचा अर्थ काय आहे? अर्थ एकच आहे ना, की दिलं, मागितला नाही आणि दिला, अर्थ तेच आहे, बोलण्याचा उद्देश तेच आहे. मग त्या शब्दामध्ये फरक करून त्याच्यावर चर्चा करणं मला वाटतं कुठेतरी योग्य नाही. नाही, त्या शब्दावर आपण चर्चा करतच नाही आहोत मलिक साहेब. जरा ऐकून घ्या ना. काल दुसरा जे प्रश्न आपण निर्माण केलेला आहे की काँग्रेसवर त्यांनी काल टीका केली. त्यांनी वाक्य वापरला की कोळसा घोटाळ्याबाबत चर्चा होत होती, कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी हे झालेलं आहे. आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, मी काँग्रेसचे नाव घेतलंच नाही. भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये छत्तीसगड असतील, मध्य प्रदेश असतील, झारखंड असतील, तिकडे पण कोळसा घोटाळ्याचे सगळे त्यांच्यावर कुठेतरी हे सगळं घसरत होता आणि भारतीय जनता पक्षाने ते इथे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलेला. आज त्यांनी स्पष्ट केला, काल काँग्रेसचे नाव त्यांनी घेतलेलं नाही. तिसरा जे विषय आहे की काही नेते प्रतिमा जपण्यासाठी कामं करताय आणि मी जनतेच्या हितासाठी निर्णय घेतो, म्हणजे त्यांची ती शैली आहे. कधी पण ते जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी त्याच्यात वेळ लावत नाही. काही नेते म्हणजे कोणाविषयी अजित पवारांना बोलायचं होतं? शकते ना, एक नाही असं आहे. दोन प्रकारचे नेते काँग्रेसमध्ये पण तडफडतेने निर्णय घेणारे नेते आहे, काँग्रेसमध्ये हळूहळू काम करणारे पण नेते आहे, राष्ट्रवादीमध्ये पण काही नेते असे होऊ शकते की बाबा निर्णय हळू घ्यायचा, तडफडतेने निर्णय घ्यायचा नाही. कोण असे नेते हे लोकांना कळू द्या. नवाब मलिक, लोकांना कळू द्या ना, हे कोण नेते आहेत? काय अजित पवार हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत? नाही, असं ऐकून घ्या. राज्यभर चर्चा आहे. काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार, शिवसेनेचे आमदार, भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासगीत लोक काय काय बोलताय, कोणाचे नाव घेण्याची गरज नाही. पण प्रत्येक नेत्याची आपली शैली असते आणि ते शैलीप्रमाणे काम. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की अजितदादांचा रोख हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या दोन्ही पक्षातल्या संथ गतीनं काम करणाऱ्या मंत्र्यांवर होता? म्हणजे जे आहे ना, जे मंद गतीने काम करणारे त्याच्यावर त्यांच्या टीका होता आणि जे मंद गतीने काम करणारे असतील त्यांना कुठेतरी वाटत असेल की आम्हाला ते बोलताय, आणि जे गतिमान असतील तर त्यांना हे वाटणारच नाही. आपल्याबरोबर माधव भंडारी आहेत, भाजपचे प्रवक्ते. भंडारी सर, ज्या प्रकारे अजितदादांविषयी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे, काल त्यांनी कोळसा घोटाळ्याविषयी वक्तव्य केलं, त्यानंतर त्यांनी काँग्रेसवर निशाणा नसून आपला भाजपवर आहे असं म्हटलं. काल त्यांनी फेकला हा शब्द वापरला राजीनाम्याविषयी, आज ते फेकला हा शब्द वापरलाच नाही असं ते म्हणाले. माणिकराव ठाकरेंना सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागली. राष्ट्रवादीकडून श्वेतपत्रिका सातत्याने काढा असा आग्रह केला जातोय. माणिकराव ठाकरे म्हणतात की सिंचन खातं तर राष्ट्रवादीकडे, राष्ट्रवादीनीच त्वरा करावा आणि ही पत्रिका काढावी. तुम्हाला काय वाटतं, श्वेतपत्रिकेच्या बाबतीत हा सगळा जो सुद्धा मुद्दा घोळतो आहे, या आरोप प्रत्यारोपांकडे आपण जाऊया, ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये राहू द्या. तुम्हाला असं वाटतं का की श्वेतपत्रिका निघाल्यानंतर खरोखरच दूध का दूध पाणी का पाणी होईल? नाही, असलं काही शक्यता नाही. मुळात श्वेतपत्रिका काढण्यासाठी कुणी कुणाला अडवलंय? सरकारमधले दोन्ही पक्ष तावातावाने सांगतात श्वेतपत्रिका काढा. मग अडवलं कोणी? भारतीय जनता पक्षाने. बिलकुल. निघत का नाही श्वेतपत्रिका? मुख्यमंत्री जाहीरपणे सांगतात की आम्ही श्वेतपत्रिका काढली पाहिजे. त्याच्यानंतर ज्यांच्या खात्याकडून श्वेतपत्रिका अपेक्षित आहे ते सांगतात श्वेतपत्रिका काढायला आम्ही कुणाला भीत नाही. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा सांगतात श्वेतपत्रिका काढा. शरद पवारांनी परवा सांगितलं श्वेतपत्रिका काढा. मग अडलं कुठे गोड? अगदी नाही. आपण जरी गृहीत धरलं तरी श्वेतपत्रिका निघेल असं जरी आपण गृहीत धरलं तरी सुद्धा श्वेतपत्रिकेत जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यानुसार नियोजनातल्या उणीवा त्याच्यात असतील, भविष्यातलं नियोजन असेल, किमती कुठल्या कारणांनी वाढल्या आणि नेमकं सिंचन किती झालं या मुद्द्यावर ही श्वेतपत्रिका निघणार आहे. त्याच्यामध्ये गैरव्यवहार उघड होणं किंवा कारवाईची शिफारस, किती कोटींचे कुणी घोटाळे केले, कसे केले, ह्या गोष्टी नसणार आहे. श्वेतपत्रिका निघाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल असं तुम्हाला वाटतं का? अजित पवारांवर जे आरोप झालेले आहेत ते सिद्ध होण्यासाठी किंवा दोषींवर शिक्षा होण्यासाठी किंवा दोषी जे कोणी असतील ते स्पष्ट होण्यासाठी श्वेतपत्रिकेचा उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, श्वेतपत्रिकेचा त्या दृष्टीने काही उपयोग नाही. कारण श्वेतपत्रिका हा स्थितीदर्शक अहवाल आहे आणि स्थितीदर्शक अहवालाचं सुद्धा एक महत्व आहे. कारण सगळ्या चर्चेचा सुरुवात झालेली जी मुद्दा आहे तो आपण विसरता कामा नये की गेल्या 10 वर्षामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च करून 0.1% सिंचन क्षमता निर्माण झाली, ह्याच्यावरून वाद सुरू झाला. आणि हे विधान भारतीय जनता पार्टीने नाही केलं.
तर अजितदादा पवार अर्थमंत्री असताना त्यांच्या खात्याने तयार केलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणीने दिलेली ही माहिती आहे, पाहणी अहवालात. बरं, ही फक्त याच वर्षी नाही दिली, मागच्या वर्षी हीच दिली होती. 2 वेळेला सातत्याने जेव्हा त्याच पद्धतीची माहिती समोर आली तेव्हा आम्ही हा मुद्दा उपस्थित केला की मग 17,000 कोटी रुपये कुठे गेले, त्याच्याबद्दल श्वेतपत्रिका काढून माहिती द्या, स्थितीदर्शक अहवाल येऊ द्या समोर. बिलकुल. या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्ट माहिती शासन समोर मांडायला तयार नाही. ज्यांच्याकडे ही खाती वर्षानुवर्ष आहेत ते याच्याबद्दल माहिती द्यायला तयार नाहीत, म्हणून श्वेतपत्रिकेचा विषय सुरू झाला. पण श्वेतपत्रिकेमुळे भ्रष्टाचाराच्या कुठल्याही मुद्द्याचं स्पष्टीकरण होणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते वेगळे विषय आहेत. श्वेतपत्रिकेमध्ये येणारे विषय हे धोरणात्मक आणि स्थितीदर्शक असतील, त्यामुळे श्वेतपत्रिका वेगळी आहे, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी वेगळी आहे, आणि फायलींवर बसून राहणारे मंत्री कोण आहेत हा मुद्दा वेगळाच आहे. अगदी. याच्यावर दोघांनाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना बोलायचं आहे. 2 ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आपल्याकडे आहेत. त्यापूर्वी एक ब्रेक घ्यायचा आहे. मात्र ब्रेक पूर्वी तुम्हाला फक्त मला एवढंच विचारायचं आहे की अशी शक्यता तुम्हाला दिसते आहे का की श्वेतपत्रिका निघाल्यानंतर लगेच अजित पवारांना क्लीन चिट मिळू शकते, अशी शक्यता तुम्हाला दिसतीये का? आणि या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की कोर्टामध्ये ज्या काही PIL दाखल करण्यात आलेल्या आहेत, कॅग सध्या काम करत आहे या सगळ्यावर, ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्याशिवाय पुन्हा अजितदादांनी पदावर रुजू व्हावं का? नाही, एक आपण माझं मत देण्यापेक्षा मी जो घटनाक्रम आपण सगळ्यांनी बघितला तोच फरक एकदा आपल्या समोर ठेवतो. ज्या दिवशी अजितदादांचा राजीनामा मंजूर केल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली, ती करत असताना त्यांनी श्वेतपत्रिकेची चौकट सांगून टाकली. हो. त्यांनी जी चौकट सांगितली त्याच्यामधली श्वेतपत्रिका काय असेल हे तुम्ही मी आता सांगू शकतो, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे श्वेतपत्रिका लिहून झालेली आहे. बरं, त्यांनी सांगितलेल्या चौकटीमध्ये श्वेतपत्रिका कोण लिहिणार आहे? जलसंपदा खातं. ते कुणाकडे आहे? सुनील तटकरेंकडे. आणि ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये ज्या दिवशी अजितदादांनी राजीनामा दिला त्या दिवसापासून त्यांचा राजीनामा स्वीकारला त्या दिवसापर्यंत एका विधानावरती शरद पवार साहेब ठाम आहेत की जोपर्यंत अजितवरचे आरोप बाजूला जात नाहीत, त्याच्यावरचा ठपका दूर होत नाही, तोपर्यंत तो उपमुख्यमंत्री होणार नाही. पण आम्ही उपमुख्यमंत्री पद रिकामं ठेवू आणि एकदा श्वेतपत्रिका समोर येऊ दे, त्याच्यामध्ये एकदा काय ते सगळं चित्र स्पष्ट होऊ दे. म्हणजे श्वेतपत्रिका ही फायनल क्लीन चिट ठरू शकत नाही असं तुमचं? त्यांचे नाही. त्यांनी त्यांच्यासाठी आखलेला सुटकेचा परतीचा राजमार्ग हा आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये श्वेतपत्रिका मांडायची. ती श्वेतपत्रिका काय असेल त्याची चौकट साहेबांनी आखून दिलेली आहे. ते लिहिण्याचं काम सुनील तटकरेंवरती आहे. उपचार बाकी आहे. उपचार बाकी. श्वेतपत्रिका येईल, त्याच्यामध्ये अर्थातच कोणावरच ठपका नसेल. आणि मग माझ्यावरती कसलाच ठपका नाही. श्वेतपत्रिका आली, सगळं स्वच्छ, पांढरं स्वच्छ आहे. ह्या रुबाबामध्ये परत अजितदादा पदावर, मुख्यमंत्री पदावर येतील. आणि तोपर्यंत त्यांनी पादुका सुद्धा कुणाला सांभाळायला दिलेलं नाही, हे लक्षात घ्या. अगदी. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. याच्याविषयी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बोलायचं आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. भेटूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.